तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, मी आता आहे इंदापूरमध्ये आणि आता इथून जाणार आहे जगद्गुरु तुकोबा माऊलींच्या रिंगण सोहळ्यामध्ये. त्या सोहळ्याचं दर्शन झाल्यानंतर मी आपल्या वारकऱ्यांसोबत गप्पा करणार आहे, त्यांचे अनुभव पुन्हा एकदा जाणून घेणार आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा या सोहळ्यामध्ये सामील व्हा, ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. माफ करा माऊली, माफ करा. अविनाश, तू काय करतोय इथे? अरे तू काय काय भारी दिसतोयस यार. काय सांगतोयस? अरे सुंदर, काय नाम किती गोड आहे. अरे अरे खरं, पण मी म्हणजे एकदम, अरे तुला मी खरं सांगतो ना, मी इथे वारीमध्ये सामील झालो ना, सहभागी झालोय, मला इतकं भारी वाटतंय ना अविनाश. तू पण वारीसाठी आलाय? हा, मी पण वारीसाठी आलोय. काय सांगतोय? हो, इंदापूरचं ते रिंगण आहे ना, त्यासाठी आलोय. पालखीचं दर्शन करणार आणि अनुप्रियाकडे परत. नाही, पण मी काय म्हणतोय, आता तू एवढा आलायस ना वारीमध्ये, तर एक काम करूया ना, आपण काय करूया, जरा मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया, तिथे वारकऱ्यांसोबत जरा गप्पा करूया, त्यांचा अनुभव जाणून घेऊया, एक छानसा असं गजर करूया आणि मग तू जा ना परतीच्या प्रवासाला. खरं सांगू तुला, हा. मला हे सगळं करायचं होतं, पण काय ना, माझी ओळख नाही रे. मला वाटलं माझ्या पदरी तेवढंच पडणार आहे, पण आता तू आहेस ना. मी आहे ना. आता अरे, सगळं मस्त करूया. वारी करूया आपण. हा, चल, हा? चल, चल. हा, पण मग पण एक मिनिट काय असंच मी तुला जाऊ देणार नाही, की आपल्याकडे एक पद्धत आहे, म्हणजे मी हे जसं उपरणं घातलंय ना, तसं उपरणं तुला सुद्धा परिधान करावं लागणार. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. हा, आता आता वाटतंय वाटतंय की तू वारकरी. नाही? एक काम करतो, मी पुढे होतो, दर्शन करून घेतो. तू ये. ठीक आहे, ओके, तू हो पुढे, मी आलोच. हा. ओके. रिंगण सोहळ्यासाठी. बाबा, तुम्ही रिंगण सोहळ्यासाठी आलात? हो, अच्छा, मला पण रिंगण सोहळ्यालाच जायचंय. मग तुम्हाला सोबत घेऊन जाऊ आम्ही. मी येऊ तुमच्या बरोबर? हा, तुमचं मुक्काम पण असेल ना इकडे? मुक्काम पडणारच. आणि मुक्काम इथं आज पडला तर उद्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये पण मग मी तुमच्या घरी आलो तर चालेल का? तुम्ही आमच्या घरी आले असताना आम्ही दिवाळी मानू ना. हा, चला. हा, तुम्ही काय सांगत होतात हा, सोहळ्याचं काय? मंडळी, अविनाश आता रिंगण सोहळ्याकडे गेलेला आहे, मी सुद्धा तिथे जाणार आहे, त्याला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही बघा एक अभंग जो तुमच्यासमोर सादर करणार आहे, हरिभक्त पारायण आशाताई हणमगर. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुख आम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असणारा अभंग स्वानुभवपर प्रकरणातील आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया आपल्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं, कोणती साधना केली आणि त्या साधनेचा लाभ फळ काय मिळालं हे प्रतिपादन करून सांगतायत. वास्तविक पाहता मनुष्याचा जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची द्वंद्वे येत असतात. मग पाप पुण्य असेल, मान अपमान असेल, सुख दुःख असेल. सुख आलं की आपल्याला बरं वाटतं, चांगलं वाटतं, परंतु दुःख आलं की मात्र चिंता वाटते, काळजी वाटते. कोणाला वाटतं आपल्याला दुःख यावं म्हणून, मज लागे दुःख होवावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, दुःख नकोय. कारण दुःख आलं की चिंता, काळजी, उद्वेग निर्माण होतो. खरं तर माणसानं चिंता न करता चिंतन केलं पाहिजे. आपल्याला अनेक प्रकारची चिंता असते. नित्य उठवून या खावयाची चिंता, आपल्याला अन्नाची चिंता असते, आपल्याला मानाची चिंता असते, आपल्याला धनाची चिंता असते. परंतु हे कसं आहे माहिती आहे, हे अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, ते आपल्याला प्रारब्धानं मिळणारच आहे, म्हणून त्याची चिंता करण्याची काही गरज नाही. काही लोक कुटुंबाची चिंता करतात. आता काही लोक वारीला गेल्यावर सुद्धा त्यांचं लक्ष कुठं असतं तर कुटुंबाकडे असतं, कुटुंबाची चिंता करत बसतात. खरं तर खरा जो वारकरी असतो तो कुटुंबाची चिंता करत नाही. माझा सांगायचा मुद्दा असा की वारीला आल्यावर कशाचीही चिंता करण्याची गरज नसते, कारण वारीला आल्यावर स्वतः पांडुरंग परमात्मा आपली काळजी करत असतो.
चिंता करत असतो. म्हणून माणसानं चिंता न करता चिंतन केलं पाहिजे. संतांनी आपल्या जीवनातली सगळ्या प्रकारची चिंता सोडून दिली आणि काय केलं तर पांडुरंगाची भक्ती केली, विठुरायाची भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि पावलो हे संग सुख याचे. जी संसाराकडे प्रवाहित होते ना ती धारा असते आणि जी संसाराकडून परमार्थाकडे प्रवाहित होते ती राधा असते. तुकोबारायांनी आपल्या जीवनाचा क्रम असाच उलटा फिरवला आणि सगळी सुखदुःख ही पांडुरंग परमात्म्याशी एकरूप करून टाकली. सगळे उद्वेग सांडून टाकले आणि पांडुरंगाची सेवा केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. परिणाम काय झाला तर पावलो हे संग सुख याचे. बरं, हे संगसुख प्राप्त करण्याकरता देव आपल्याकडे आला का हो तर अजिबात नाही. हे संगसुख प्राप्त करण्याकरता तुकोबाराय वारीच्या वाटेनं गेले. तुकोबाराय म्हटले सुख आम्हा झाले धरिता याचा संग. आम्ही याचा संग धरला त्याच्यामुळं आमच्या जीवाला सुख प्राप्त झालं. किती सुख झालं त्या सुखाला मर्यादा नाही एवढं सुख झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली सेवा विठोबाची. आणि तुम्हाला खरं सांगू तो सुखरूप असणारा भगवान परमात्मा आहे. सुखरूप आईसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याच्याशिवाय दुसरं सुख कुठेच नाहीये. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख आहे. म्हणून सुखरूप असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता जीवलगाला भेटण्याकरता आपण पंढरीला गेलो पाहिजे. महाराज म्हटले चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाच्या जीवलगा पाहू. तर चला आपण पंढरपूरला जाऊया आणि पांडुरंगाला पाहूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मी आज वारीला आलो आहे. काय झालं वारीमध्ये असताना फिरत असताना मला एक बाबा भेटले. त्यांना भेटून मला इतकं भारी वाटलं ना. त्यांना विचारू मला त्यांना तुम्हाला पण इंट्रोड्यूस करून द्यायचं. मी त्यांचं नाव विचारतो. बाबा तुमचं नाव काय? भगवान किसनराव तांदळे. किती वर्षापासून वारी करता? 1977ला 71ला पहिल्या वारीला आलो. लहानसा मुलगा होतो चड्डीवर. त्या टायमापासून माझ्या शिरगुरू मला आळंदीला आणलं. त्याच्या पलकड मग ते महाराज आमच्यासोबत होते. काही कालांतर थकले तो गेले तरी आम्हाला सांगितलं वारी सोडू नका. त्याच्या आशीर्वादामुळं अद्याप आमची वारी चालू आहे. जवळजवळ 57 वर्षाचा काल गेला. बापरे. आता पुढे किती दिवस माऊली आणतील मी काय सांगू शकत नाही. बरं. माऊलीची कृपा होईल तिथपर्यंत आम्ही येणारही घरी बसणार नाही. एवढं सगळं करून जेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पांडुरंग दिसतो तेव्हा काय वाटतं मनात? पांडुरंग संगत आहे ना. वा वा. पांडुरंग जर नाही संगत आम्ही कसे अडरणाने जगणार? हे चालणार कसे? 20-25 किलोमीटर आमची ताकद आहे चालायची. पांडुरंग संगत आहे, माऊली संगत आहे. तुम्हाला दिसत नाही ते सत्य असतंय, दिसतंय ते थोडी अडचणीत असते. वा. परत हे मुक्काम करता ना तुम्ही? मुक्काम कुठे करता तुम्ही? मुक्काम आम्ही पाठीमाग मी दिंडीमध्ये भजन करणारा माणूस. पण मला बायपास झाला. बायपास झाल्यावर डॉक्टरनं सांगितलं वा तू गर्दीत जाऊ नको. आमची एक भावना आहे की घरी राहून मेल्यापेक्षा इकडे मेलाव तरी आम्ही जाणार. आमची श्रद्धा आहे माऊलीवर. माऊली आम्हाला मारणार नाहीत आणि मारलं तरी आम्ही जीवावर उदार होऊन निघणार. मग हे पोरानं टेम्पो करून दिला सोयी. पावसा पाण्याची भाकरी स्वतःच्या खर्चानं आम्ही खातो. कोणाचा चहा पित नाही, कोणाचे एक घास तोंडात टाकीत नाही. ते आमच्या शिरगुरूचा आशीर्वाद आहे. आणि आमचं तत्व आहे दोघायचं बी
गाडीत बसून का होईना पण आम्ही माऊली आळंद देऊन निघाल्यास माऊली संगच पंढरपूरला आता आपण बघतो कितीतरी लोकांची बायपास होते, कितीतरी लोकांना त्रास होतो. ते लोक अंथरुणाला खिळून असतात, त्यांना भीती वाटते, त्यांचं असं होतं नको आता काय मोठं झालंय मला, आता मी काय बाहेर पडत नाही, असे लोक विचार करतात. एक माझं मत आहे, आमचं पुराणावर शास्त्रावर विश्वास आहे. तुम्ही घरी गादीवर निजला तरी मरणार हो, बरोबर. आणि इकडे आपटत आला तरी मरणार हो. क्या बात. मग इथं मेलेलं बरं का घरी मेलेलं बरं? वा, इथं मेलं तर माऊली तिथं. बरोबर. माऊलीचं नाव ज्ञानोबा आहे, पण त्याला उर्फ नाव आले माऊली. माऊली जगामध्ये असं पुराणच गाजवू शकत नाही. माय म्हणजे माय, बाप वेगळा, भाऊ वेगळा, बायको वेगळी, लेकरं वेगळे, अनेक नातं लावा, माईची बरोबरी करीत नाही. मग माऊली कोण आहेत? नाव ज्ञानोबा असू द्या ना, बरोबर. पण जगाची माय आहे ती. बरोबर. म्हणून ज्ञानोबा तुकाराम जास्त दिवस जगून जर घरी लोळून खाऊन मजा मारू लागला तर फुकणार, मरणारच आहे. मग इकडे येऊन कष्ट केलं तर हे पदरात पडल आणि माऊलीच्या पायावर मस्तक ठेवायला मिळेल ना, तेच भाग्य आहे आपलं. श्रीगुरूचा आशीर्वाद आहे, मायबापाचा आशीर्वाद आहे. आपल्या बुद्धीला बाद नाही आला पाहिजे, मरणाचा विचारच मांडायचा नाही. आणि आले असते तुम्ही किती विचार मांडला, सोडित नाही ना. मग सोडितच नाही हे नक्की आहे ना, मग त्याचा काय विचार मांडायचा? मला आत्ता तुम्ही जे काही सांगितलं ना त्याच्यावरून एक आयुष्यासाठीचं एक काय म्हणतात एक विचार मला मिळाला, एक थॉट मला मिळाला. घरी बसून त्या बेडवर पण मरणारच आहे माणूस, तर या वारीमध्ये माऊली बरोबर असताना एखादी माऊली का मरू देईल स्वतःच्या बाळाला? आणि मेलं तरी काय उभे हो. बाबा यावर्षी मी पण वारीला आलोय हा. आता ही जी काय आपली भेट झाली आहे ही लक्षात राहावी तुमच्याही आणि माझ्याही, म्हणून आमच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट. होईन भिकारी पंढरीचा वार करी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, दिवसभर सुरू असणाऱ्या आपल्या ह्या वारीमध्ये एक थोडासा विसावा इथे घेतला जातो आणि त्यामध्ये आपले ह्या सगळे वारकरी इथे सहभागी झालेले आहेत. आणि आज आपल्या ह्या वारीमध्ये संसार माझा रेखिते या मालिकेचा नायक अविनाश आज आपल्यासोबत आहे. अविनाश, कसं वाटते तुला या वारीमध्ये सहभागी होऊन? खूप छान वाटतंय रे, कारण मी पहिल्यांदाच आलोय. कारण तू बघतच असशील की माझ्या मागे आता खूपच देणेकऱ्यांचं सगळं चालू आहे, खूप कर्ज झालंय. तर मला असं वाटलं कुठेतरी या वारीमध्ये जाऊन ते जे सुख असतं, जो आनंद असतो आणि जे मोकळेपण असतं ते मिळेल का, यासाठी मी या वारीमध्ये आलोय. अच्छा, पण आज अविनाश म्हणून तू या वारीमध्ये सहभागी झालेला आहेस. काय तुला वाटतंय, काय सांगेन या दिव्य सोहळ्याचं काय तू वर्णन करशील? मी आज खरं तर अनुप्रियाला खूप मिस करतोय. कारण मला माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्या माझ्या बायकोशी, माझ्या अनुप्रियाशी जोडलेली आहे. त्यामुळे येताना मी काय एवढा विचार केला नव्हता. मला असं वाटलं होतं की ठीक आहे ना, काय लोक का जातात, आयुष्यातला एवढा मोकळा वेळ काढून काही गरज असते का त्या वारीला वगैरे जायची, ह्याच विचारानं मी आलो होतो. पण इथे आल्यावर जेव्हा मी पाहिलं की ह्या सगळ्या लोकांना घेऊन जाणारी एक कुठली तरी विराट शक्ती आहे, आणि ज्या शक्तीपासून अविनाश मी दुरावलो होतो, वा, आज मला त्यामध्ये आल्यावर एक खात्री पटते की माझ्या आयुष्याला हे जे काही ग्रहण लागलंय हे लवकरच निघेल आणि परत एकदा सुरळीत सुखी माझा संसार, जो माझी अनुप्रिया रेखतीये, तो परत एकदा सुखी चालू होईल. वा, क्या बात आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पण आपल्यासोबत आता हे सगळे वारकरी सुद्धा आहेत, तर ह्या सगळ्यांशी सुद्धा आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. नक्कीच. मंडळी, आता प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम सुरू होणार आहे, त्यामुळे मी काही प्रश्न आता ह्या सगळ्या ताईंना विचारणार. नाही, मला खूप प्रश्न पडलेत, ते मी घेऊन आलोय. पडलेत ते उचला ते. हा, तर मला हे प्रश्न विचारू दे ना. म्हणजे हे सगळं बघून तुला मी सांगू का, आज मला हे म्हणजे अविनाशच वाटत नाही आहे की नाही ताई, आहे की नाही? हा, आज वेगळाच अविनाश दिसतोय आपल्याला. नाही, मला खरंच प्रश्न विचारायचा आहे. मला विचारायचं आहे, निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गैनीनाथ. बरोबर. ह्या ताईंनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. बरं, मला सांगा, आषाढी वारी सुरू असताना कुठला ऋतू असतो? हा, यांना उत्तर येते. वर्षा ऋतू. वर्षा ऋतू, बरोबर उत्तर आहे. वा. बरं, पांडुरंगाने
कोणाकडून खीर खाल्ली बरं? कुणाला येते उत्तर? त्या ताईंना येते, त्या ताईंना येते. नामदेवाकडून खीर खाल्ली. क्या बात आहे. हो हो, मस्तच. आणि मला अजून एक प्रश्न पडलाय, छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या संतांना भेटले होते? संत सम्राट संत तुकाराम महाराजांना भेटले होते शिवाजी महाराज. अरे क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मामांसाठी होऊन जाऊ देत. तुम्ही सगळ्यांनी प्रश्नांची उत्तरं छान दिल्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. रामकृष्ण हरी. मंडळी, प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता अविनाश बरं का, म्हणजे आता कसं आहे की आता तू तुझ्या अनुप्रियाकडे जाणार आहे, तर मला माझ्या सख्यांकडे जायचं आहे. म्हणजे माहेरच्या अंगणामध्ये माझ्या सगळ्या ताई तिथे जमा झालेल्या आहेत. अच्छा अच्छा. हां, माझी वाट पाहत आहे. कारण काय, तिथे सगळे खेळ बी खेळावे लागतात त्यांच्याबरोबर, कारण त्या खेळातूनच हुकमाची राणी होत असते. माहेरचा आहेर त्यांना द्यावा लागतो आणि तो जर नाही दिला तर तुला माहिती नाही. नाही नाही बाबा, मला माझ्यापेक्षा जास्त तुझी काळजी आहे. तुझ्या सख्या वाट बघत असतील. तू जा, मी जातो माझ्या अनुप्रियाकडे. पण एक सांगू, आज लय चांगला वागतोस गड्या. येतो बरं कमी. बरं येतो मंडळी. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, वारीच्या सोहळ्यातून आपण माहेरच्या अंगणामध्ये आलेलो आहोत आणि या अंगणामध्ये माझ्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. त्या सगळ्यांबरोबर आपण खेळ तर खेळणार आहोतच, कारण या सगळ्या ताईंमधून होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. पण त्याआधी सन मराठीकडून माझ्या सगळ्या ताईंना एक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्या भेटवस्तूचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. याबरोबर ताई. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, 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 पंढरपूर. भेटवस्तू देऊन झालेल्या आहेत आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पहिल्या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती आहे, संगीत खुर्ची. ताई, कसं वाटतंय सगळं आज वारीचं सगळं उत्सव आहे? ओके, पण भाऊजींचा स्वभाव कसं आहे? छान आहेत. एक मिनिट, तिथे का बघितलंस? भाऊजींचा स्वभाव कसा आहे म्हटलं तर तिथे का बघितलंस? खरं खरं सांग. हा, त्यांना माहिती ना. त्यांना माहितीये, पण आम्हाला कुठे माहितीये? एखादा उखाणा घे पटकन भाऊजींसाठी. भाऊजींचं नाव आलं पाहिजे. भाऊजी पण खुश लगेच. हा, व्हेरी गुड. यमुनीच्या काठी नागनागिरीची वस्ती, केशवराव पाटलाला आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्त. क्या बात आहे. व्हेरी गुड ताई, खूप छान. तू आता बसू शकतेस. ओके, आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या खेळाला. माझ्या गळ्यामध्ये तुम्ही टाळ बघतायत, ते टाळ मी वाजवत राहणार आहे. ओके, जशी सुरुवात करीन तसं तुम्ही उभं राहायचंय आणि इथून फिरायचंय असं गोल 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 गोल. हा, टाळ जोपर्यंत वाजते तोपर्यंत गोल गोल फिरत राहायचंय. जेव्हा टाळ वाजवायची मी थांबवेन तेव्हा तुम्ही खुर्ची आपापली पकडायची आहे. ओके, आणि अटी म्हणजे अशा आहेत की खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नळावरची भांडणं करायची आहेत. त्याशिवाय मजा नाही ना, आहे की नाही? हा, त्याच्यामुळे मस्त नळावरची भांडणं करायची, सोडवायला मी आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी मी आता संगीत देणार आहे. ओके, रेडी? आणि संगीत सुरू होते. ओके, आणि जवळजवळ डायरेक्ट 6 ताई बाहेर गेलेल्या आहेत. पण तुम्हाला असं जाऊ देणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. हा,
एक मिनिट, काहीतरी झालेलं आहे. मला हे दे. अरे बापरे, लागते हे. हा, हे लागतंय. हा ताई, काय झालं? हा, काय झालं सर? तसं त्या एक पाऊल पुढे टाकलं हा, आणि परत मागं फिरल्या त्या अशा. त्यामुळे मग त्या खुर्ची बसल्या. माझा नंबर होता. माग फिरलेच त्या म्हणतात मागं फिरलेच नाहीत. फिरल्या होत्या त्या. नाही. त्या अशा बसल्या लगेच. ओके. माझा पाय तिथेच होतं ना. एक असं आणि एक- पण त्यांचा पाय तर तिथेच होता. असा होता पाय पुढे तर. हा इथं असं ना आता असे बसले. कशी बसली? ठीक आहे असं फिरूनच बसल्यासारखं झालं फिरून ना. बसल्यासारखा. त्यांचा म्हणणे फिरून बसल्यासारखं झालेलं आहे. नाही. मग? नाहीच. मग तुला काय वाटतं? खुर्ची पुढची म्हणल्यावर मी अशी बसणार ना. तुला काय वाटतं कोणाची खुर्ची आहे? पुढची माझी. काय सांग का आता असं सांगते आखून येईल. परत अशा लगेच मागं वळून बसल्या. मग काय करणार? मी अशी बी का तू मी अशी लगेच अशी बसले इथं. मग अशीच बसले ना. असं गेल्या परत येऊन मागं बसल्या. मग तसंच बसणार ना. माझी खुर्ची इथंच होती. पुढे गेलेस पुढं म्हणजे काय लय तिथं नाही गेले ना तिकडे. एक मिनिट. मी दोघांचे वाद ऐकलेले आहेत. निर्णय असा आहे, ही खुर्ची आहे या ताईंची. चालतंय असं काही नाही. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची आहे याच ताईंची. कसा चेहरा खुलला एकदम. चेहरा खोलण्याचं काहीच नाही. मावशी म्हणत होते म्हणून म्हणलं आता नको ना त्यांच्या पण नाही का नाही. तुम्ही म्हणलं नाही तुमचं तर मग चालले होते आपले उठून. ते बसू शकते, कारण तू या खुर्चीच्या पुढे गेली नव्हतीस, तिथेच होतीस. पुढे गेली असतीस तर मग ती खुर्ची त्या ताईंची असते. 3 ताई बाद झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तिन्ही ताईंना मिळते सन मराठीकडून भेटवस्तू. या बरं इथे. रखमाई मंदिरामध्ये आपण आपला आजचा 16 सख्यांचा साजरा करतोय. हे मंदिर ज्यांनी उभारलं त्या नगरसेविका सौ सुलभाताई उभाळे त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा करणार आहोत. तर त्यासाठी मी विनंती करतो त्यांना की ताई तुम्ही इथे यायचंय. या बरं ताई, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आमच्या या 16 सख्यांच्या कार्यक्रमात. ताई, एकतर पहिली गोष्ट म्हणजे इतकं छान मस्त असं सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे. काय सांगाल या मंदिराबद्दल, की हे मंदिर असं उभारावं किंवा ह्या मंदिराची अशी स्थापना आपण करावी? इतकी सुंदर विठू माऊली आणि रखमाईची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. हे विचार कसे आले डोक्यामध्ये? या मंदिराला 3 वर्ष झालेली आहेत. खरं तर हे मंदिर या यमुनानगर परिसरामध्ये बांधायचं असं मनात खूप वर्षापासून होतं, परंतु कुठे बांधायचं ही जागा आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे शोधत होते आणि या ठिकाणी येऊन ही जागा फायनल झाली. आणि नंतर आम्ही ठरवलं की चला आता कुदळ मारायची आहे. कुदळ मारली. नंतर लक्षात आलं की आज एकादशी आहे. म्हणजे पांडुरंगाने एकादशीच्याच दिवशी आमच्याकडनं कुदळ मारून घेतली. आणि पांडुरंगाचा आम्हाला अनुभव असा आलेला आहे की हे मंदिर बांधल्यापासून, की जेव्हा आम्ही मंदिर बांधलं आणि आमचं मंदिर सुरू झाल्यानंतर तो जो भजनाचा कार्यक्रम सुरू झाला, 2 साधू आले आणि ते आले आणि आमच्या मंदिरामध्ये बसून ते आमचं भजन वगैरे ऐकायला लागले मंदिरातलं. तर सगळे लोक जाऊन त्यांच्या पाया पडायला लागले, त्यांना पैसे वगैरे टाकायला लागले, पण त्यांनी ते घेतले नाहीत. ते म्हणाले मंदिराच्या पेटीमध्ये टाका. मग आमच्या कार्यकर्त्याने सांगितलं की या आमच्या ताई आहेत नगरसेविका, यांनी हे मंदिर बांधलंय. मग त्यांनी तिथून असा आशीर्वाद दिल्यानंतर मी जाऊन पाया पडले. तर त्यांनी सांगितलं मी पंढरपूरवरनं आलोय आणि मी उज्जैनला आम्ही आता चाललोय. आणि त्यांचं रूप जर बघाल तर असं उंच पुढे पिंड होतं, रंग काळा होता, भगवे वस्त्र घातलेले होते. मग त्यांना म्हणलं की आम्ही तुमची जायची सोय करू का, तुम्हाला आम्ही काहीतरी मदत करू इच्छितो. तर बोलले आम्हाला काही नको, आम्हाला 2 घोंगडे द्या. त्यांनी घोंगडी मागून घेतली. तुम्ही बघितलं माझ्या अंगावरती या ठिकाणी शारे आलेले आहेत आणि ते तिकडून निघून गेले. मला असं वाटलं की पांडुरंगाने येऊन आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद दिला की मी तुझ्या या मंदिरामध्ये आहेत. आणि तेव्हापासून जो आमचा अखंड म्हणजे मंदिराचा कुठलाही कार्यक्रम असू देत, आम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारची मदत होते. आणि आपला तुमचा कार्यक्रम सुद्धा आज या ठिकाणी आमचं मंदिर महाराष्ट्रात सन टीव्हीच्या माध्यमातून जाणार आहे, याचाही आनंद आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आहे. नक्कीच ताई, खूप छान ताई. आणि मस्त तू म्हणजे मंदिराची इतकी सुंदर माहिती दिलेली आहेस. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला.
आता तुम्ही म्हणाल हे काय केलंय, समोर काय लावलंय, चिमटे लावलेत. हा, तर ते खेळ आपला तसाच आहे, कारण आपल्या या खेळाचं नाव आहे काढना चिमटा. तर हा खेळ असा आहे की काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचंय आणि एका वेळी एकच चिमटा तोंडाने काढायचंय आणि आपल्या ह्या भांड्यात आणून टाकायचंय. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3. हात लावायचा नाही या दोरीला. हा, इथं खुर्चीच्या मागे यायचं आणि टाकायचंय. खुर्चीच्या मागे येऊन टाकायचंय. हा, एक तर उडवली त्या ताईने पुढे. हा, व्हेरी गुड, लय गुड. हा, व्हेरी गुड. हा, हात लावायचा नाही चिमट्याला हात लावायचा. तोंडातच जर आणि टाक. हा, त्याच्यात. हा, तोंडातच जर. हा, शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि वेळ संपलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. रंजनाताईने 11 चिमटे गोळा केलेले आहेत आणि जनाताईने बघूया हा किती चिमटे गोळा केलेले आहेत. 1 2 3 14 15 16. 1 2 3 12 13. 1 2 3 15 16 17 18 19. 19 चिमटे गोळा केले आहेत मोनिका ताईंनी. व्हेरी गुड. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. 15 चिमटे गोळा केलेले आहेत. त्यामुळे निर्णय असा आहे मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? आधी माझी आई येते. आई आमची खूप प्रेमळ. वडिलांची माझ्या 20 वर्ष सेवा केली. झोपून होते. खायला प्यायला सगळं, दाढी करण्यापासून सगळं, खाण्यापिण्यापासून सगळं. लास्ट टेबला तर ना ससूनला आम्ही नेलं. 4-5 दिवस ते होते. तर रात्री मला खूप त्रास व्हायला बघून बघून. माझा BP हाय. माझी 2 मंद मुलं आहेत. नवऱ्याचं टेन्शन आपल्याला कोण नाही का, ते बघून आईचं वडिलांचं
किती जीव होता ना, आम्ही बोलायचो पण तरी पण आई खूप प्रेम करायची त्यांच्यावर, खूप खूप म्हणजे खूपच. जसं ताई तू आत्ता म्हणालीस की स्पेशल चाइल्ड आहेत दोन्ही मुलं, पण जेव्हा ह्या गोष्टी तुला कळल्या की आपली दोन्ही मुलं ही स्पेशल चाइल्ड आहे, काय त्यावेळेला तुझ्या मनात विचार आला होता? खूप दुःख झालं, खूप वाईट वाटलं, पण नाही आहे याला स्वीकारावंच लागणार. एकदम चांगलं चांगलं खाणं पिणं सगळं व्यवस्थित करायचं. पण मिस्टर माझ्या डिप्रेशनमध्ये गेले, माझं कॅन्सरचं ऑपरेशन झाले तुझं स्वतः कॅन्सरचं ऑपरेशन? 3दा पोट कापलंय 7 वर्षापूर्वी. माझा मिस्टर आहे ते ग्रॅज्युएशन झालेले आहेत, पण त्यांचा BP हाय होऊन पॅरालिसिस तोंडाला झाला आणि 15 वर्ष डिस्टर्ब असल्यामुळे त्यांनी काही काम नाही. सासूबाई पण माझ्याकडे असतात, 2 मुलं आणि मी रिअल इस्टेटचा आता म्हणजे बिझनेस चालू आहे माझा. जसं तू म्हणालीस ताई की भाऊजी पण डिप्रेशनमध्ये गेले होते, काय झालं होतं? पण म्हणजे त्यांना म्हणजे कसं माझं टेन्शन आलं, कॅन्सरचं ऑपरेशन, मुलं हे असं, त्यामुळे अपसेट आजारातून तू बाहेर आलीस? आम्ही काम चालेल 15 दिवसात उभी. नाही पण ताई तुझी विल पॉवर कमालीची आहे की तू या एवढ्या मोठ्या आजारातून सुद्धा तू बाहेर आलेली आहेस. पण तुझी खरंच कमाल आहे की तू ज्या पद्धतीने दोन्ही मुलांना तू वाढवलेला आहेस. पण आता किती वर्ष झालीस तू आता त्यांना सांभाळतेस? आता मी झालं 36 वर्षाचा आहे, एक 29 वर्षाचा आहे सर. आणि हा जो मोठा आहे त्याला शिसूचं एवढं समजत नाही, सांगता येत नाही, सगळं करावं लागतं मला. एकाच वेळी इतके सगळे प्रॉब्लेम्स येणं आणि त्यातून बाहेर पडणं आणि त्यातून आपलं घर सांभाळणं, आपल्या मुलांना वाढवणं, ह्याच्यासाठी एक वेगळीच एक तर खरं तर शक्ती लागते आणि ती कमालीची शक्ती तुझ्याकडे आहे. त्यामुळे तुझं अगदी मनापासून तुझं कौतुक आहे. आणि मला उलट आवडेल की तू जसं म्हणालीस की जो मुलगा इथे आलेला आहे तर आपण त्याला इथे बोलवायचं तर हां, त्याला आपण बोलूया. बोला. बोलत होता सर तो, पण आता 3 वर्षामध्येच पुसून टाकलं त्याने थोडासा. म्हणजे लहान होता तेव्हा मी 15 ते 20 वर्षापर्यंत चारलं, खायला घातलं, सगळं केलं, पण मध्ये थोडा हे होतं. पण माझं जसं ऑपरेशन झालं तसं पहिलं म्हणजे हे झालं अपसेट मग आता नाहीच. अच्छा, मग आता तो काहीच आता तो बोलतच नाही का? पण हा छोटा दादा आहे की मोठा दादा? हा मोठा आहे. बाहेरची कामं घरातलं सगळं एकटी ओनली वन. सासूबाई पण आहेत, त्यांना पण चालता येत नाही, हाताने असं हात हे होत नाही. त्यांना पण सांभाळायचंय, भाऊजींना पण बघायचंय, दोन्ही मुलांना सांभाळायचंय, त्यात तुझ्या आजारपणातून तू बाहेर पडलीस पूर्णपणे आणि एवढं सगळं करून तू रिअल इस्टेटचा बिझनेस करते आणि त्या व्यवसायावरतीच तुझं अख्खं तू घर चालवतेस. हो ताई, खरंच कमाल आहे. म्हणजे पहिली 15 वर्ष मी लॉन्ड्री चालवली, आम्ही दोघी. अच्छा, घरामध्ये लॉन्ड्री. नंतर मला ते संधिवाताच्या त्रासामुळे मी कमी केलं, मग नंतर हे चालू केलं. हे सगळं ऐकून मला आता खरंच प्रश्न पडला की तू कशा पद्धतीने तुझा हा संसार तू उभा करतेस किंवा केला आहेस. म्हणजे खरंच हे खूपच त्याला एक धैर्य पण लागतं, एक सक्षमपणा पण लागतो. ज्या पद्धतीने तू उभी राहिलीस, स्वतःला सक्षम बनवलेस, त्यासाठी खरंच तुला सॅल्यूट आहे, खरंच हॅट्स ऑफ आहे तुला. पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आहे ना, तिथे दिव्यांग भवन झालंय आपल्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये. म्हणजे दिव्यांग लोक म्हणजे अंध, अपंग, लंगडे, डोळे असे सगळ्यांसाठी व्यवसाय योजना वगैरे सगळ्या काही चालू आहेत. पण मतिमंद मुलांना नाही कोणतीच बाबतीत. आम्ही भरपूर मिटिंगला गेलो, याला गेलो, त्याला गेलो, पण कोणतंच काम नाही. का तर त्यांना फक्त पेन्सिलवरच बसायचं. असं कसं काय सर? करणारी करून घेतात ना, शाळेमध्ये पण आता फिया भरून करून घेतात, वर्कशॉपला कामं, पण त्यांना पगार मिळत नाही. तर सरकारने तेवढं मतिमंद मुलांसाठी कामाचं करावं, रोजगार मिळावा त्यांना. ओके, बरोबर. तू हा मुद्दा जो इथे मांडलास ताई, तो खरंच खूप रास्त आहे. आणि मला असं वाटतं की हे जे तुझे विचार आहेत किंवा ही जी तुझी इच्छा आहे ती जबाबदार माणसांपर्यंत नक्कीच पोचेल. मी तर खरंच विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना करेन की तू या सगळ्या प्रॉब्लेम्समधून लवकरात लवकर तू सुटशील आणि पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात छान आनंदाचे आणि सुगीचे दिवस येवो, तसेच मी विठू माऊलीच्या चरणी प्रार्थना कर.
माझी मुलं सुखी राहावी बस. नक्कीच नक्कीच सगळेच खूप छान सुखात आणि आनंदात राहतील. तर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करणार आहोत आपण आपल्या शेवटच्या खेळाला. कारण ह्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई काय वाटतं तो होणार तू हुकुमाची राणी? हुकुमाची राणी. हा? हुकुमाची राणी. काय वाटतं तुला होणार तू हुकुमाची राणी? हुकुमाची राणी. मी प्रश्न चुकीचा विचारतोय. मी चुकीचं म्हणते का तू? हा इथलं पटतंय. ओके काय वाटतं हा कोण होणार हुकुमाची राणी? आमची मोनिका होईल. का तुला नाही व्हायचे? मी पण होईल, पण एकच होणार आहे कोणतरी जिला मिळणार आहे मायक्रोवेव्ह. तुझ्या नशिबात असेल ती होईल. हा ओके. आणि हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे कदम कदम बढाए जा. तर हा खेळ असा खेळायचा आहे की बघताय तुम्ही तुमच्या समोर एक टोपली आहे प्लॅस्टिकची. ओके आणि बाटल्या ठेवलेल्या आहेत. ओके काय करायचंय की 1 2 3 म्हटल्यानंतर ही टोपली उचलायची आहे, अशी डोक्यावरती ठेवायची आहे. हा कसं दिसतोय? छान. क्या बात आहे. हा अशी डोक्यावरती ठेवायची आहे. हा पुढे जायचंय, ही बाटली उचलायची आहे. हा ही अशी आहे नाही, ही अशी इथे ठेवायची आहे. हे असं उभं राहायचंय, उभं राहायचंय, कदम कदम बर. अत्यंत सोपा खेळ, काही कठीण नाहीये. हा पुन्हा ही जी टोपी आहे ना ती अशी सरळ करायची आहे. ओके पुन्हा जायचंय, पुन्हा हे उचलायचंय, हा जागेवर आणून ठेवायचंय, पुन्हा असं उचलायचंय. ओके पुन्हा हे असं ठेवायचंय. हा ओके हा पुन्हा असं बॅलन्स घ्यायचंय व्यवस्थित. ओके कंट्रोल बघा किती माझ्या बॉडीवरती किती कंट्रोल आहे बघा माझ्या ना. ओके होतं असं, असं होतं, असं होतं. हा असं होतं. अत्यंत सोपा खेळ. ओके कळले खेळ कळले ना सगळ्यांना? हा ताई कळलेलं आहे. ओके सुरू होतोय तुमचा हा खेळ. 1 2 3. हा डोक्याचे ठेवायचे, डोक्याचे ठेवायचे. हा जायचंय पुढे, हा पुढे जायचंय, बाटली उचलायची, खाली बसायचे, आरामात आरामात आरामात. हा पडली नाही पडली. हा तो कसं का? हा ताई खाली बसून ठेवायचे, खाली बसून ठेवायचे. पडले की पुन्हा मागे यायचंय, पुन्हा मागे यायचं. टोपीला हात लावायचा नाहीये, टोपीला हात लावायचा नाहीये. बरोबर ठेवत होती पण टोपीला हात लावायचा, बरोबर ठेवत होतीस ऍक्च्युली मागे. पडली पुन्हा मागे जायचंय 1 पाऊल. हा पुन्हा उचलायचंय. पुन्हा मागे जावं लागेल. बाटल्या नीट करा, बाटल्या नीट करा, आधी बाटल्या नीट करा. क्या बात है, एकदा जोरात आहे. एकाग्रता, व्हेरी गुड, कॉन्सन्ट्रेशन. बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो, बाजूला हो. काही खालीच बसून ठेवायचंय वरती. हा बाटल्यात व्यवस्थित. हा हाताने ठेवू शकते व्यवस्थित. हा ओके व्हेरी गुड. सावकाश सावकाश. अर्थातच निर्णय तुमच्या समोर आहे.
जी 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे ती आहे मोनिका ताई. आणि उपविजेती ठरलेली आहे सविता ताई. ताई, तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे जनाताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काही तू हुकमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर तुला मिळतोय. काही तू हुकमाची राणी झालीस तर आज काय तिथलं हुकूम सोडावं असं वाटतं? मी असं हुकूम सोडेल, गरीब लोकांसाठीच लोकांनी मदत करायला हवी. त्यांच्या सेवेतच आनंद असतो. आनंद असतो. खूप छान इथे हुकूम सोडलेला आहेस तू. ओके, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच तू हुकमाची राणी झाली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. म्हणजे आजच्या भागाची हुकुमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच चालू राहणार आहे. म्हणजे आज आपण आहोत इंदापूरमध्ये आणि उद्या जाणार आहोत अकलूजला. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि विठाल 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 विठाल